नमस्कार, स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये। आज आपण खलबत्त्यात वाटलेली कांद्याची चटणी म्हणजे अगदी पारंपरिक आणि जिव्हाळ्याची चव ही आहे खास आपल्या आजीच्या स्टाईलची कांद्याची चटणी, ते पण खलबत्त्यात वाटलेली। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 बारीक कांदे कापून घेतलेले आहेत। 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। 1 ते 1.5 चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि लसूण मी घेतलेला आहे। लसूण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम आपण खलबत्त्यामध्ये जिरे बारीक वाटून घेणार आहोत। जिरे एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण ज्यावेळेस चटणी खातो त्यावेळेस ते दाताखाली अडकणार नाहीत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला जिरे वाटायचे आहेत। जिरे अजून वाटून झालेले नाहीयेत। हे बघा, आता आपले जिरे चांगले वाटून झालेले आहेत। एवढे बारीक आपल्याला हे जिरे वाटून घ्यायचे आहेत। आता मी यात लसूण टाकत आहे। लसूण पण आपल्याला वाटून घ्यायचा आहे। असं आपण एकदा फिरवून घ्यायचं आहे। लसूण पण आपला वाटून झालेला आहे। आता मी यात कांदा टाकत आहे। त्यासोबतच मी लाल मिरची पावडर ही ऍड करत आहे आणि चवीनुसार मीठ पण आपल्याला यात टाकायचे आहे। हे बघा, मीठ पण मी टाकलेलं आहे। आता आपण याला बारीक चटणी होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे। या प्रोसेसला थोडा टाइम लागतो, पण मिक्सर पेक्षा जास्त रुची येते या प्रोसेसने। अगदी बालपणीची आठवण करून देते। एवढी छान ही चटणी चवीला लागते। हे बघा, आपली चटणी तयार आहे। तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। खूप छान लागते ही चटणी। खास करून उन्हाळ्यामध्ये आपल्या तोंडाला चव नसते त्यावेळी आपण ही चटणी बनवून खाऊ शकतो। खलबत्त्यात वाटल्यामुळे ना याला खूप वेगळी टेस्ट येते। ही चटणी तुम्ही गरम भाकरी चपाती सोबत खाऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही चटणी बनवाल तर घरातले लोक सगळे बोट चाटत राहतील। हे बघा, तयार आहे आपली कांद्याची चटणी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा।